नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सोशल मीडियावर धार्मिक किंवा भाषिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट, मेसेजेस किंवा टिप्पणी केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित व्यक्तीवर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिला आहे. नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा. यामुळे प्रत्येकाने विचारपूर्वक आणि समजूतदारपणाने सोशल मीडियावर मजकूर शेअर करावा, असंही पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केलंय. तालुक्यातील बामणवाडी गावातील ग्रामस्थांनी गावाच्या ताब्यातील 5 एकर सरकारी जमिनीपैकी 2 एकर जमीन बेकायदेशीरपणे खासगी व्यक्तीच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. या जमिनीवर सरकारी मराठी शाळा, पाण्याची टाकी आणि जनता घरे असल्याने ती गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची आहे. ग्रामस्थांच्या मते संबंधित व्यक्तीने गुंडांच्या मदतीने गावकऱ्यांना धमकावून ही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या या मागणीची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावलेल्या जवानाच्या अंत्यसंस्कारासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं वृत्त समोर आलंय. बेळगाव जिल्ह्यातील बैलहंगल तालुक्यातील मुरगोड गावचे विष्णू कारजोळ, वय 25, हे जवान लष्करी सेवेत होते. सेवा बजावताना झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात 3 महिन्यांपासून उपचार सुरू होते, मात्र उपचाराचा उपयोग झाला नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहीद जवान विष्णू कारजोळ यांच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या जागेची मागणी केली होती. मात्र पंचायत विकास अधिकाऱ्यांनी ही जागा देण्यास नकार देत सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पीडीओ विरोधात आंदोलन छेडले. यावेळी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केला. मात्र या घटनेमुळे सरकार विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. बेळगावातील रामघाट रोड जवळील लक्ष्मी टेकडी येथील श्री लक्ष्मी देवी आणि बिरदेवाच्या यात्रेनिमित्त आज मंगळवारी बेळगावात पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान भंडाऱ्याच्या उधळणीत आणि ढोल ताशांच्या गजरात असंख्य भाविक सामील झाल्यानं वातावरण भक्तिमय बनलं होतं. पालखीमध्ये सुवासिनींनी आपल्या डोक्यावर कलश धारण केलं होतं. धनगर समाज पंच कमिटी व विकास संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी प्रारंभी बेळगाव शहरातील कोर्ट कंपाऊंड येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर गवळी गल्ली, बकरी मंडई येथील बिरदेवाची पूजा करून सदर पालखी लक्ष्मी टेकडीवरील श्री महालक्ष्मी देवी मंदिराकडे प्रस्थान झाली. त्यानंतर श्री लक्ष्मी देवी मंदिरात देवीसह उपस्थित सुवासिनींची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. उपस्थितांच्या हस्ते लक्ष्मी देवीची महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरातील एका 15 वर्षीय मुलीवर बेळगाव शहरातील रिसॉर्टमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याच्या प्रकरणात टिळकवाडी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी दिली. साकीब नावाच्या अल्पवयीन मुलाने आपल्या नावाने रिसॉर्टमध्ये रूम बुक करून मुलीला तिच्या मित्रासोबत नेले होते. 10 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर मुलीला पोटदुखी सुरू झाल्यानं तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी अटकेत असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा सहभाग असल्याची शक्यता असून त्याच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक राज्यातील अंगणवाडीमधील आशा कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनात वाढ करण्याची मागणी करत आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राज्य सरकारने मागील महिन्यात आशा कर्मचाऱ्यांचे वेतन 6,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र वेतनवाढीच्या आश्वासनाची पूर्तता न करता केवळ 1,000 इतकेच वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप आशा कर्मचाऱ्यांनी केलाय. आता किमान 10,000 रुपये वेतन द्यावे, अन्यथा उग्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असं यावेळी सांगण्यात आलं.
सध्याचे वेतन आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यास अपुरे आहे. राज्य सरकारने 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करून 1 ऑगस्ट 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 27.5% वाढ केली आहे. मात्र या निर्णयाचा लाभ आशा कर्मचाऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे आपली मागणी सरकारने मान्य करावी अशी विनंती करण्यात आली. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूर औरंगजेबाने कैद करताना ज्या साखळदंडाचा वापर केला होता त्या ऐतिहासिक साखळदंडाचे दर्शन आज बेळगाव वासियांना मिळाले. श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथून हे साखळदंड शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकाराने बेळगावातील श्री कपिलेश्वर मंदिरात आणण्यात आले होते. यावेळी ऐतिहासिक अशा या साखळदंडाचे विधिवत पूजन करण्यात आले. ध्येय मंत्र पठणानंतर छत्रपती संभाजी महाराज की जय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता. कपिलेश्वर मंदिराचे प्रमुख अभिजित चव्हाण यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना सांगितले की ज्या साखळदंडांना महाराजांचा स्पर्श झाला ते बेळगावात आणल्याने त्यांचे दर्शन सर्वांना घेता आले. त्यामुळे आम्ही भाग्यवान ठरलो आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या ऐतिहासिक साखळदंड दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या दरम्यान युवक, महिला, वृद्ध यांचा उत्साह व भक्तिभाव पाहण्यासारखा होता. श्री महिषासूर मर्दिनीची आरती व श्री लक्ष्मी माता की जय या जयघोषात देहभान विसरून जाणाऱ्या असंख्य भाविकांच्या उपस्थितीत बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द गावातील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीचा आज 12वा वार्षिकोत्सव. या निमित्ताने मंगळवार दिनांक 20 मे रोजी मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी 7:30 वाजता श्री महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर गावच्या हक्कदारांच्या हस्ते देवीची खदान नारळांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर 7:30 वाजता गावातील असंख्य भाविकांच्या उपस्थितीत श्री महिषासूर मर्दिनीची महाआरती करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत शिक्षक भरत कडोलकर यांनी केले. याप्रसंगी बाळेकुंद्री खुर्द गावच्या ग्रामपंचायत अध्यक्षा नम्रता प्रशांत जाधव, कमिटीचे अध्यक्ष युवराज जाधव, ग्रामपंचायत सदस्या रेणुका करविनकोप यांच्यासह ग्रामस्थ व महिला वर्ग आदी उपस्थित होते. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मंत्री विजय शाह यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेसने शाह यांच्यावर मंत्रिपद रद्द करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी, जानेवाडी, कर्ले, बेळगुंदी, राकसकोप आदी भागातील भात मळण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मागील वर्षी भात पिकाला पूरक असा पावसाळा झाल्यानं भात पिकाच्या उत्पादनात वाढ झाली होती. गतवर्षी रोप लागवडीच्या सुरुवातीच्या काळापासूनच पावसाने चांगली कामगिरी केली. परिणामी बटाटा आणि सोयाबीन पीक वगळता भात पिकासह इतर पिकांना याचा फायदा झाला. गेल्या वर्षी अंतिम टप्प्यापर्यंत पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिल्यानं ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जाऊ शकत नाही अशा ठिकाणी भाताच्या गंजा लावण्यात आल्या होत्या. आता शेवटच्या टप्प्यात एप्रिल व मे महिन्यात त्याची मळणी करण्यात येत आहे. भात मळणीचे काम या आठवड्यात 100% पूर्ण होईल, तर पुढील आठवड्यापासून मशागतीला सुरुवात होणार असून धूळ पेरणीला सुरुवात होणार आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणे समाधानकारक पाऊस पडावा अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे. महांतेश नगर बेळगाव येथे आपल्या मुलाकडे राहण्यासाठी आलेल्या मात्र मुलाच्या घरचा पत्ता न समजल्याने गोंधळून गेलेल्या एका वृद्ध महिलेला सामाजिक कार्यकर्ते सौरभ काशीलकर यांनी मदत केली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की शांता शिवयोगी मुक्कण्णावर वय वर्षे 80 या कोवाड येथील कुदनूर गावच्या रहिवासी त्या बेळगावातील महांतेश नगर येथे आपल्या मुलाकडे राहण्यासाठी बेळगाव बस स्थानकावर आल्या असता आपल्या मुलाच्या घराचा पत्ता न समजल्याने घाबरून जात त्या गोंधळून गेल्या होत्या. त्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट बनली होती.
याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सौरभ काशीलकर यांना समजताच तात्काळ त्यांनी त्या वृद्धेस माळ मारुती पोलीस स्थानकात घेऊन गेले. येथे पोलिसांनी त्या महिलेची रीतसर चौकशी केली. दरम्यान तासाभरानंतर त्या वृद्ध महिलेचे कुटुंबीय पोलीस स्थानकात येऊन यासंबंधी तक्रार दाखल करण्यासाठी आले असता चौकशीअंती त्या वृद्ध महिलेची आणि त्यांच्या कुटुंबियांची गाठभेट करण्यात आली. प्रसंगी वृद्ध महिलेच्या कुटुंबियांनी सामाजिक कार्यकर्ते सौरभ काशीलकर यांचे आभार मानले. महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने कांदा मार्केट व गणपत गल्ली परिसरातील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई केली. दुकानदारांचे रस्त्यावर आलेले शेड व माल हटवण्यात आला. या भागातील वाहतूक कोंडी व गैरसोयीवरून नागरिकातून तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे महापालिकेने कारवाई करत अतिक्रमण हटवलं असून पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. भारताने यशस्वीरित्या पार पाडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर बेळगाव भाजपच्या वतीने शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपूर्ण घोषणांनी वातावरण भारावून टाकले. सदर रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरू होत कित्तूर राणी चन्नम्मा चौक, काकतीवेस, शनिवार खूट, खडे बाजार, यंदे खूट मार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये समाप्त करण्यात आली. या रॅलीमधून देशाच्या संरक्षण दलांना समर्थन आणि अभिमान व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी भाजप नेते माजी आमदार संजय पाटील, जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील, भाजप महानगर अध्यक्ष गीता सुतार यांच्यासह आजी माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग होता. कर्नाटकात काँग्रेस सरकारच्या 2 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी विजयनगर जिल्ह्यातील होसपेट येथे समर्पण संकल्प रॅलीमध्ये सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. आगामी काळामध्ये देशभराला या मॉडेलला लागू करण्याचा निर्धार व्यक्त केला. राहुल गांधी यांनी सांगितले की निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिलेल्या 5 गॅरंटी योजना गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती आणि युवा निधी या सर्व योजना यशस्वीपणे राबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरात ही गॅरंटी योजना राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस सरकारच्या 2 वर्ष यशस्वी सरकार कार्यक्रम साधना समावेश प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, बेळगाव पालकमंत्री सतीश जारकिहोळी, महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर राजकीय नेते उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. हुक्केरी शहर परिसरात वाहतूक समस्या वाढत चालली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे. परिणामी याचा फटका सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांना बसतो. याची दखल घेताना प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे. हुक्केरी शहराचा आठवडी बाजार सोमवारी भरतो. या दिवशी पोलीस खात्याने बंदोबस्त ठेवताना वाहतूक व्यवस्था सुरळीत करायला हवी, पण आठवडी बाजाराच्या दिवशीही येथील सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. कोर्ट सर्कल, नवीन बस स्थानक व जुन्या बस स्थानकाजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. या वाहतूक कोंडीमुळे लहान मोठे अपघातही होत असतात. हे ज्ञात असूनही संबंधित खात्याने या समस्येकडे दुर्लक्ष केलं आहे. तालुक्यातील पांगिरे बी येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांना अडचणीचं ठरत असून या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थातून होत आहे. नेपाणी ते पांगिरे बी हा मार्ग सुमारे 4 किलोमीटर अंतराचा आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे अतिशय अवघड झालं आहे. या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नसल्याचं दिसून येत आहे. 4 महिन्यांपूर्वी खासदार फंडातून या रस्त्याचं डांबरीकरण काम मंजूर झालं. तसेच सर्व्हे देखील झाला, परंतु अद्यापही या रस्त्याच्या कामास सुरुवात न झाल्यानं ग्रामस्थातून नाराजी व्यक्त होत आहे. हा रस्ता लवकरात लवकर करून ग्रामस्थांची गैरसोय टाळावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण चव्हाण यांनी केली आहे. संकेश्वर येथील विद्यमान उपनगराध्यक्ष विवेक वळली यांनी आपल्या पदाचा राजीनामा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला. दुसऱ्या टप्प्यातील निवडी दरम्यान विवेक वळली यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. यावेळी भाजपचे नगरसेवक सचिन भोपळेही इच्छुक होते.
यामुळे उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ प्रत्येकी 6 महिन्याच्या कालावधीसाठी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे वळली यांचा कालावधी संपल्यामुळे पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन रेल्वे विभागाने पुढची रेल्वे स्थानकावर शेडच्या कामास नुकताच सुरुवात केली आहे. दरम्यान याबाबत येथील प्रवासी व नागरिकांनी शेड आणि या ठिकाणी बसण्यासाठी बाकड्यांची उभारणी करण्याची मागणी केली होती. सदर मागणीची दखल घेताना खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी पाठपुरावा केला. सदर पाठपुराव्याला यश आलं असून सदर काम सुरू झाल्यानं समाधान व्यक्त करण्यात येत आहे. निपाणी शहरातील बाजारपेठ व मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. वाढते व्यावसायिक अतिक्रमण याला मूळ कारण आहे. यासंबंधी उपाययोजना राबवण्यासाठी पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून कुठेच कारवाई होताना दिसत नाही. ही परिस्थिती गंभीर आहे. अशा या परिस्थितीत गांधी चौक परिसरात देखील वाहनांचे पार्किंग मोठ्या प्रमाणात केलं जातं. यामुळे या मार्गावरून ये जा करताना स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना कसरत करावी लागते. गांधी चौक परिसर हा पार्किंगचा अड्डाच बनल्याचं विदारक चित्र निर्माण झालंय. सलग 5व्या दिवशी वळीवाच्या पावसाने बेळगाव शहरासह परिसरात हजेरी लावली. काही ठिकाणी झोडपून काढले तर काही ठिकाणी हलकासा शिडकावा झाला. आज मंगळवारी शहरात दुपारी 4च्या सुमारास जोरदार पावसानं शहराला चांगलं झोडपून काढलं. दिवसभर कडाक्याचे ऊन होते तर 3:30 पासून ढगाळ वातावरण निर्माण झालं. 4च्या सुमारास विजेचा कडकडाट होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणाऱ्या वरुण राजाने हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला होता. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा, राकसकोप, उचगाव, बेळगुंदी आदी परिसरासह संपूर्ण तालुक्यात 5व्या दिवशीही वळीव पावसानं विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. दिवसभरातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. परंतु पावसामुळे तालुक्यातील काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. प्राणवायू उत्पत्तीचे काम निभावणाऱ्या निसर्गातील हिरवाई आणि फुलांवर बागडणारी फुलपाखरे, फुलांभोवती अखंड गुंजारव करणारा भुंगा व इतर अनेक कीटक सर्वांना परिचित आहेत. या सगळ्या कीटकांबरोबर मधमाशी ही कीटक देखील परागीभवनात महत्वाची भूमिका बजावते. आज 20 मे म्हणजेच आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस होय. मधमाशांपासून आपल्याला औषधी गुणधर्म असणारा मध व मेण मिळतो. मात्र मानवी चुकांमुळे या मधमाशांचं जीवन धोक्यात आलंय. गेल्या 2 दशकात शेती व्यवसायात झालेल्या आमूलाग्र बदलामुळे मधमाशीच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये प्रामुख्याने कीटकनाशकांचा उल्लेख करावा लागेल. विविध प्रकारच्या कीटकनाशकांमुळे मधमाशांची संख्या कमी होतीये. यामुळे परागसिंचन बाधित होऊन धान्य उत्पादनावर परिणाम होतो. फळबागांवर देखील याचा विपरीत परिणाम होतो. परागीभवन या निसर्गदत्त गुणामुळे लोकप्रिय असलेल्या मधमाशा मानवी चुकांमुळे कमी होत चालल्यात. शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे मधमाशी पालनाला प्रोत्साहन देणं आणि त्यांचं संरक्षण करणं शेतकऱ्यांसाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत गरजेचं बनलंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.